कॅलरीज काउंट करून जर तुम्ही डाएट फॉलो केला तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो. आणि आपल्याला जर माहिती असलं की दिवसभरात मी इतक्या इतक्या कॅलरीज घेतलेल्या आहेत, माझ्या बॉडीला इतक्या इतक्या कॅलरीज पाहिजे, माझ्या बॉडीतनं इतक्या कमी केल्या आणि इतक्या मी घेतल्या, तर आपल्याला एक अंदाज येतो की माझं वजन महिन्याला किती कमी होणार आहे. माझं वजन कमी होतंय का, ह्या कॅलरीजमधून मी एवढ्या कमी केल्यात तर माझं वजन कमी होतंय का, मला हा डाएट सूट करतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरू नका. तर इथे ना मी तुम्हाला आज मस्त असं छान डाएट सोबत तुम्हाला कॅलरीज काउंट पण करून देणार आहे. जर तुम्ही आज 70 किलोचं तुमचं वजन आहे, 75 किलो आहे, 70 ते 80 90 पर्यंत जर तुमचं वजन असेल, त्याच्या पुढेही असेल, तर तुम्ही अजून काय करू शकता तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि प्लस तुम्हाला इथे प्रोटीन जर किती घ्यायचं आहे दिवसभराच्या जर्नीमध्ये, तुमच्या रुटीनमध्ये खाण्याच्या, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्टकट सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. काय करायचं आहे बघा. जर तुम्ही कॅलरीज काउंट करत जर तुमचा आहार घेतलेला आहे ना, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. तर ते कसं करायचं, पहिले तर तुम्हाला सांगते की जंक फूड खायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या कॅलरीज असतात ना. तिथे तुम्ही 4 चपात्या खाल्ल्यात त्या परवडल्या एक वेळा, पण तुम्ही ते 2 म्हणजे बिस्किट आणि चिप्स या गोष्टी तर अजिबातच खायच्या नाहीत. नॉर्मली आपण घरामध्ये आपल्या तेच अवेलेबल असतं. एक तर चिवडा असतो, बिस्किट असतात, चिप्स असतात. या गोष्टींमध्ये इतक्या भरभरून कॅलरीज असतात ना, आपण विचारच करू शकत नाही की एकच तर 4च तर बिस्किट खाल्ले, 2च तर चिप्स खाल्ले किंवा 2च तर गुलाबजामुन खाल्ले, असं आपण बोलतो आपल्या डाएटमध्ये. पण त्याच्यामध्ये इतक्या कॅलरीज आहेत ना. जर तुम्ही आज एक्झाम्पल सांगते तुम्हाला, तुम्ही 1 तास वॉकिंग करत असाल तर फक्त तुमच्या 300 कॅलरीज कमी होतात. तुम्ही 1 तास योगा करत असाल तर तिथे तुम्हाला कॅलरीज तर कमी होतात. आता 1 तास चालून कॅलरीजच कमी होतात का, अजून काय फायदे होतात, तर खूप सारे फायदे आहेत. तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालतं. जर तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला थायरॉइड आहे, तुम्हाला अजून काय हेल्थ इश्यू आहेत, तर तुम्ही वॉक करायची आहे, चांगल्या पद्धतीने जर वॉकिंग केली तर तुम्हाला खूप फायदे भेटतात. कॅलरीज कमी होतात, प्लस तुमची शुगर कंट्रोल होते, तुमचा थायरॉइड कंट्रोल होते, तुम्हाला एनर्जी येते, तुमचे ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतं. वॉकिंग केल्याने हे फायदे आहेत. ठीक आहे. आता इथे 1 तास योगा करून किती कॅलरीज कमी होतात, तर 500 ते 600. तुमच्या बॉडी तुमच्या याच्यावरती आहे. तुम्ही आता मी कशा करून घेते हे मला माहिती आहे की माझ्या स्टुडंटकडनं मी किती योगा करून घेते, किती एक्सरसाइज करून घेते, त्या टायमाला त्यांच्या किती कॅलरीज कमी होतात. तर तुम्ही कशा एक्सरसाइज करताय, किती टाइम करताय, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर 1 तास कंटिन्युअसली पूर्ण तुमच्या शरीरातला घाम बाहेर पडत असेल ना 1 तास योगा करून, तर तुमच्या शरीरातून कमीत कमी 500 ते 600 कॅलरीज कमी होतात. आता फक्त कॅलरीजच कमी होतात का, तर नाही. तर इथे तुमचे खूप जास्त प्रमाणात इंचेस लॉस होतात, जास्त प्रमाणात तुमचा फॅट लॉस देखील होतो आणि तुमच्या 300 म्हणजे 500-600 कॅलरीज पण कमी होतात. तुमची स्किन पण ग्लो करायला लागते, जसं तुम्ही डेली योगा करत असाल तर. आता इथे दुसरा प्रश्न येतो की बाहेरचं जंक फूड खाल्ल्याने किती कॅलरीज भेटतात. जर तुम्ही एक बिस्किटचं पॅकेट 10 वाला पार्लेजी जरी खात असाल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 500 ते 600 कॅलरीज भेटतात. 1 कप चहा, 1 पार्लेजीचा बिस्किटचा पुडा, काहीच नाही खाल्लं मी, सकाळी 1 कप चहा आणि 1 बिस्किटचं पॅकेट असतं खाल्लं होतं. दिवसभर मी डाएटच करते. तुम्ही 1 तास योगा तर केला मी, किती फायदा होतोय मला बघा. 1 तास योगा करून तुम्ही 500-600 कॅलरीज कमी करताय. एक 10 वाला पार्लेजीचं बिस्किट आणि 1 कप चहा, त्याच्यामध्ये आहे 100 कॅलरीज. कसा चहा घेता त्याच्यावरती आहे. जर प्युअर दुधाचा चहा घेत असाल तर कॅलरीज काउंट वाढतं. जर 100 म्हणजे 1 कप प्युअर दुधाचा चहा, त्याच्यामध्ये तुम्हाला 130 ते 140 कॅलरीज भेटतात. ब्लॅक चहा गुळाचा, साखरेचा, तिथे तुम्हाला 70 ते 80 कॅलरीज भेटतात. किंवा फक्त ब्लॅक चहा, त्याच्यामध्ये दूध नाही, साखर नाही, गूळ नाही, काहीच नाही आहे, तर तिथे तुम्हाला फक्त 10 ते 15 कॅलरीज भेटतात. इव्हन तुम्हाला भेटतही नाही त्याच्यामध्ये कॅलरीज. आता तुम्ही कोणता चहा घेता ते त्याच्यावरती आहे. तुम्हाला हे समजलं असेलच. आता इथे एकच तर बिस्किटचं पॅकेट खाते, त्याच्यामध्ये तुम्हाला 600 कॅलरीज भेटतात आणि तुम्ही योगा करता 1 तास भरून. तर काय फायदा झाला ते योगा करून. तुम्ही एक बिस्किटचं पॅकेट खाल्लं, सगळ्या कॅलरीज त्या योगा करून त्याच्यातच घालवल्या ना एका पॅकेटच्या. मग दिवसभर तुम्ही काय काय खाल्लं, त्या कॅलरीज तर साठवूनच ठेवायला लागल्या बॉडीमध्ये. मग रिझल्टच येत नाही, सर्व करून झालं. असे खूप जास्त प्रश्न आहेत. आता इथे अजून दुसरं, तर तुम्हाला इथे 1 चपाती खाताय,
नॉर्मली तुमची एक थाळी आहे दुपारच्या जेवणाची. समज तुम्ही आता मी सकाळच्या ब्रेकफास्टची थाळी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही दिवसभराच्या कॅलरीज काउंट तुम्ही आरामात करू शकता. 3 मील आहेत आपले दिवसभराचे. नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे, रात्रीचं जेवण आहे. तर सकाळच्या जेवणामध्ये तुम्ही एक प्लेट भरून तुम्ही पोहे घेताय, तर त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, कांदा आहे, टॅमॅटो आहे, जे तुम्ही मसाले आहेत, ऑइल आहे. तुम्ही जेवढं ऑइलचं प्रमाण कमी करणार ना, तेवढ्या तुमच्या कॅलरीज कमी होणार. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पोट भरून जरी खात असाल आणि त्याच्यामध्ये ऑइलच नाही ना, तिथे कॅलरीज खूप जास्त कमी भेटतात. मग आता तुम्हाला विचार करायचा की तुम्हाला जास्त ऑइलवाला खायचं आहे की कमी ऑइलवाला खायचं आहे. बाहेरचं जंक फूड खाण्याचा तर प्रश्नच येत नाही. या चहा बिस्किटामध्ये, चिप्समध्ये जर तुम्हाला 400-500 कॅलरीज भेटत आहेत, 2 गुलाबजामुनमध्ये तुम्हाला 300 कॅलरीज भेटत आहेत, तर बघा बाहेरचं खाल्ल्याने किती तुम्हाला फायदा होणार आहे. तर इथे नाश्त्यामध्ये एक प्लेट तुम्ही पोहे घेताय. नॉर्मली दुसरं कोणतं काउंट नाही सांगत आहे, गोंधळ नको करायला. एक प्लेट जर तुम्ही पोहे घेताय तुम्ही, तर तिथे तुम्हाला 300 ते 350 कॅलरीज भेटतात. कसं बनवलं त्याच्यावरती आहे. जर कमी ऑइलचं बनवलेलं आहे तर 200 ते 250 कॅलरीज भेटतात, किंवा 200 कॅलरीज पकडून चाला. ठीक आहे. क्वांटिटी जर कमी घेतली असेल आणि ऑइल नसेल तर 150 कॅलरीज किंवा 200 कॅलरीज. आता ह्या झाल्या सकाळच्या नाश्त्यामधल्या 200 कॅलरीज. दुपारच्या जेवणामध्ये एक चपाती घेतलेली आहे, भाजी कोणतीही घेतलेली आहे पण त्याच्यामध्ये ऑइल आहे, मसाला आहे. एक प्लेट डाळ घेतलेली आहे, सॅलड घेतलेला आहे. ठीक आहे. स्प्राऊट घेतलेले आहेत. एवढं सगळं तुमचं एका प्लेटमध्ये आहे. भाजी आहे, डाळ आहे, एक चपाती आहे, सॅलड आहे, स्प्राऊट कोणतं पण घेतलेलं आहे, म्हणजे प्रोटीनचा सोर्स म्हणून, किंवा 2 अंडे घेतलेले आहेत. तर आता ह्या सगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला जर कमी ऑइल असेल तर इथे तुम्हाला फक्त 350 ते 400 कॅलरीज भेटतात. ठीक आहे. कमी ऑइल असेल तर. जर ऑइलचं प्रमाण चपातीला जास्त असेल, भाजीत जास्त असेल, डाळ फोडणीची असेल मस्त मसाल्यावाली, तर तुमची याची क्वांटिटी 600 पर्यंत जाते. 600 म्हणजे 500 550 600 पर्यंत जाते. याच्यावरती आहे. जर क्वांटिटी तेलाची कमी असेल, मसाल्याची कमी असेल, तर मग तुम्हाला 350 ते 400 कॅलरीजची तुमची ही दुपारची थाळी झाली. सकाळचे 200 कॅलरीजचे पोहे आणि दुपारचं जेवण आहे एवढं, हे आहे तुमचं 400 कॅलरीजचं. जर कमी तेलाचं सांगते मी तुम्हाला. टोटल झाल्या 600 कॅलरीज. दुपारच्या स्नॅक्स टाईममध्ये तुम्ही 1 कप चहा घेत असाल, त्याच्यासोबत तुम्ही चिमूटभर जर बिस्किट नाही खायचं इथे, तर तुम्हाला मखाणे घेतलेत तुम्ही 5-6, तुम्ही इथे थोडेसे काळे फुटाणे घेतले, तुम्ही थोडंसं इथे 2-4 बदामच घेतले. एका बदामामध्ये तुम्हाला इथे 8-9 कॅलरीज भेटतात. तर तुम्ही जर इथे 4 बदाम घेतलेत तर समज तुम्हाला 40 कॅलरीज भेटल्या. 1 कप चहा जर घेतलेला आहे, तुम्ही दुधाचा घेतलाय किंवा तुम्ही कमी साखरेचा घेतलाय किंवा तुम्ही काळा घेतलाय, तर 70 कॅलरीज तुम्ही इथे पकडून चाला. एवन तुम्हाला एक 4 बदाम आणि 1 कप चहा, इथे झाल्या तुमच्या 100 ते 120 कॅलरीज. सकाळपासून आतापर्यंत तुम्ही 720 कॅलरीज तुमच्या घेतलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही आता संध्याकाळच्या जेवणावरती आलात तर तुम्ही डाएट फॉलो करत असाल व्यवस्थित, आणि जर तुम्हाला लाईटली खायचं असेल, एकदम म्हणजे असं हेवी नाही खायचं आहे, तर तुम्ही 2 वाट्या जर मुगाचं वरण घेतलंय, तुम्ही अर्धी भाकर घेतली आहे, 1 चपाती घेतली आहे, अजून काहीच नाही घेतलेलं आहे तुम्ही इथे, तर तुम्हाला इथे 2 वाट्या मुगाच्या वरणामध्ये बिना फोडणीचं, बिना तेलाचं, तर इथे तुम्हाला त्याच्यामध्ये 80-90 कॅलरीज भेटतात 2 वाट्या डाळीमध्ये. आणि एका चपातीमध्ये 100-150 कॅलरीज. हे टोटल समज तुम्हाला संध्याकाळचं जेवण आहे ना, तर 250 ते 300 कॅलरीजचं भेटलं. ठीक आहे. आता सकाळपासून आपण आलेलो आहे तर 620 कॅलरीज होत्या. ठीक आहे. 720 कॅलरीज होत्या. 720, कारण की आपण चहा पण घेतला होता दुपारी ना, तर 720 कॅलरीज झाल्या. आणि ह्या 300 त्याच्यामध्ये ॲड करा, ह्या झाल्या 1020 कॅलरीज. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही अजून काय घेताय, एखादं फळ खात असाल, ते ॲपल खाल्लेला आहे किंवा थोडासा तुम्ही पपया घेतलेला आहे, तर तिथे तुम्ही 1000-1200 म्हणजे 200 कॅलरीज अजून ॲड करा याच्यामध्ये. टोटल कॅलरीज झाल्या तुमच्या 1500. जर तुमचा 70 किलो वजन आहे, 70च्या आसपास तुम्ही 90 किलोपर्यंत आहे, तुमची हाईट जर 5 फूटच्या 5 फूट 3, 5 फूट 5 अशी असेल, प्लस तुमचं वयास 35 ओलांडलेली आहे, तर तुमच्या शरीराला कॅलरीज मेंटेन ठेवण्यासाठी 1500 कॅलरीज पाहिजे. ठीक आहे. जर तुमचं
जास्त वजन आहे 100च्या पुढे आहे तर तुम्हाला कॅलरीज काउंट तुमचं वाढतं, ठीक आहे, कारण की बॉडी तितकी जास्त हेवी आहे. तर तुमचं इतकंच वजन आहे तर तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी आणि आपण जर ह्या सगळ्या आहारामधून जर 1200-1300 कॅलरीज घेतल्या तर तुम्ही दिवसभराच्या रुटीनमध्ये तुमच्या ऑलरेडी 200 कॅलरीज कमी घेतल्या ज्या शरीराला लागतात त्या. मग हळूहळू 200 कॅलरीज कमी करत 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 तुम्ही महिन्याभरात किती कॅलरीज कमी करता ते काउंट करा एकदा. आणि इथे तुम्ही 1 तास योगा करता किंवा 1 तास रनिंग करता. इथे तुमच्या जर योगा म्हणजे एक्सरसाइज करत असाल तर तिथे तुमच्या 500-600 कॅलरीज गेल्या तर तुमच्या झाल्या समज 800-900 कॅलरीज, ठीक आहे. तर हे वजन कमी करण्यासाठी खूप 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 जास्त फायद्याचं ठरणार आहे. जर तुम्ही घरात राहून ह्या व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही असं टोटली तुम्ही दिवसभर फॉलो करत राहिलात आणि 1 महिना फॉलो करत राहिलात ना तर तुमचं आरामात खाऊन पिऊन सगळ्या गोष्टी करून तुमचं वजन 5 ते 6 किलो वजन तुमचं आरामात कमी होतं. काहीच एक्स्ट्रा करायचं आवश्यकता नाही आहे, काहीच नाही. मस्त आहे ना, सगळे मील आपण खातोय, घरातल्यांना जे बनवतोय ते खातोय, फक्त इथे कॅलरीज आपण काउंट करतो. याच्यामध्ये देखील जर तुमचा मेटाबॉलिझम खूप हाय असेल तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट भेटेल. जर तुमचा मेटाबॉलिझम स्लो असेल तर कमीत कमी तुम्हाला 5 किलोचा रिझल्ट कुठेच नाही गेला. भाजी खाताय, पोळी खाताय, भात खाताय, नॉनव्हेज खाताय, व्हेज खाताय, जे काही खाताय ते क्वांटिटी फक्त अशी ठेवायची जी सांगितली ती आणि कॅलरीज काउंट अशा तुम्ही दिवसभर तुमच्या रुटीनमध्ये करू शकता. आता मी इथे तुम्हाला दुपारच्या जेवणाची थाळी 400 कॅलरीज सांगितली, 350-400, कारण की त्याच्यामध्ये 1 पोळी होती, 1 चपाती होती. त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून 1 चपाती ॲड केली तर तिथे तुम्हाला 150 कॅलरीज अजून काउंट करायच्या. जर तुम्ही पोह्याची क्वांटिटी 200 होती, जर तुम्ही 1.5 वाटी किंवा 2 वाटी किंवा मोठे वाटीने तुम्ही 1 पोहे घेतलेले आहेत तिथे तुम्हाला 350 कॅलरीज काउंट करायच्या. जेवणामध्ये रात्रीच्या जर वरण नाही घेतलं, दुसरी काय भाजी घेतलेली आहे, मसाल्यावाली भाजी घेतलेली आहे किंवा 1 भाकरी, अर्धी भाकरीच्या ऐवजी तुम्ही 1 भाकरी घेतलेली आहे किंवा 1.5 चपाती घेतलेली आहे, तिथे तुम्ही 400 कॅलरीज मोजायच्या. अशा हळूहळूने तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या कॅलरीज तुम्ही काउंट करू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. आय होप तुम्ही बघितलाही असेल आणि तुम्हाला समजलं असेलच, मला असं नक्कीच वाटतंय, कारण की खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला आज कॅलरीज काउंट कशा करायच्या ते सांगायचा प्रयत्न केला. आता इथे पहिलेही सांगितलं की बाहेरच्या जंक फूडमध्ये नॉर्मली 2-3च पदार्थ सांगितले, बिस्किट, गुलाबजामुन, चिप्स, किती कॅलरीज आहेत. तर तुम्ही विचार करा, जसं तुम्ही बाहेर जाऊन खाताय, बाहेरचं हॉटेलमध्ये जाऊन खाताय किंवा बाहेरचं जंक फूड आणून घरामध्ये खाताय किंवा समोसा खाताय, पाणीपुरी खाताय, तर याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत? खूप जास्त प्रमाणात. 1 प्लेट पाणीपुरी खातोय ना आपण, त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला 20 रुपयाच्या पाणीपुरीमध्ये तुम्हाला 150 ते 200, 300 पर्यंत देखील कॅलरीज होतात. रगड्यावरती आहे, बटाट्याचा आहे की वाटाण्याचा आहे, ठीक आहे. पाणी आहे ते काही इश्यू नाही आहे, पण जी पुरी आहे ना मैद्याची, रव्याची, ती तळलेली असते ऑइलमध्ये. मी पहिलं सांगितलं, जेवढं तुम्ही ऑइल कमी करणार तेवढा तुमच्या कॅलरीज कमी होणार. तुम्ही पोटभरून खाऊन पण शकता, पण कमी तेलाचं. इव्हन तुम्ही तेलाचा वापर नाही केला तरीही चालतो. थोडासा दिवसभराच्या रुटीनमध्ये तुम्ही 1 किंवा 2 टेबलस्पून तुपाचा वापर केला ते खूप बेस्ट आहे तुमच्यासाठी, स्किनसाठी देखील. तर आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय, जर असेच तुम्हाला डाएट पाहिजे असतील माझ्याकडनं किंवा तुम्हाला असं डेली वेगवेगळ्या पद्धतीने योगासनं करायचे असतील, माझ्याकडे फेस योगा असतो, माझ्याकडे मेडिटेशन, सगळ्या काही गोष्टी घेते मी तुमच्याकडनं करून. जर आवश्यकता असेल, काय हेल्थ इश्यू असतील, तुम्हाला समजत नाही, खूप गोंधळ असतो तुमचा की काय खाऊ काय नाही खाऊ, मी डाएटमध्ये हे खाऊ का ते खाऊ का, कोणती ड्रिंक घेऊ, कोणते पाणी पिऊ, तर माझे ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता. फी असते, फक्त लेडीजसाठी बॅचेस आहेत माझ्या आणि खूप छान पद्धतीचे रिझल्ट आहेत. तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.